नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शक्तीपीठ महामार्ग सध्या राज्यातील अतिशय चर्चेचा असा विषय आहे। त्याचं कारणही तसंच आहे। हा महामार्ग कोल्हापुरातून जात आहे, पण कोल्हापुरात या महामार्गाला विरोधी पक्षाचे नेते आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत। जवळपास 5,500 एकरहून अधिक जमीन या महामार्गामध्ये संपादित केली जाणार आहे। 6 तालुक्यातून हा महामार्ग आपला प्रवास पुढे करत कोकणला जाणार आहे। यातील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील जवळपास 26 गावांचा समावेश आहे, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालुक्यातील जवळपास 13 गावांचा समावेश आहे। यामध्ये तिसरा क्रमांक लागतो तो आमदार अमल महाडिक यांच्या मतदारसंघाचा। जवळपास 10 गावांचा यामध्ये समावेश आहे। हा महामार्ग होण्यासाठी सर्वात जास्त विरोध होतोय तो या पट्ट्यातील शेतकऱ्यांचा। नुकत्याच झालेल्या आंदोलनामध्ये देखील शेतकऱ्यांनी अतिशय तीव्रपणे यावर नाराजी व्यक्त केली आहे। विरोधी पक्ष देखील यावर आपली घट्ट पकड कायम राखून आहेत। आता शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी कोल्हापुरातून होत असलेला विरोध पाहता कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यावर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे। वास्तविक मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तीपीठाच्या या प्रस्तावाला मान्यता देत असताना कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी यावर हरकती नोंदवल्या होत्या। याचा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केला होता। यावेळी कोल्हापुरातून सर्वात जास्त होत असलेला विरोध पाहता येथे पर्याय काढला जाईल किंवा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे निर्णय घेतला जाईल अशी चर्चा त्यावेळी बैठकीत झाली। आता शक्तीपीठ महामार्ग करायचाच असा चंग महायुती सरकारने बांधलाय, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करायचा असा चंग विरोधी पक्ष आणि शेतकऱ्यांनी बांधला आहे। शक्तीपीठ महामार्गाला सर्वात जास्त आणि कडवा विरोध हा कोल्हापूर जिल्ह्यात होत आहे। हा विरोध मावळण्यासाठी महायुती सरकार नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। मात्र जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची मात्र या महामार्गामुळे चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे। एकीकडे राज्य सरकारचे दडपण आणि दुसरीकडे आपल्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विद्रोह, अशा अवघड परिस्थितीत हे दोन्ही मंत्री सापडले आहेत। वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यात 10च्या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार असल्याने बाकीच्या लोकप्रतिनिधींना देखील हा मुद्दा अडचणीचा ठरत आहे। अशा परिस्थितीत शक्तीपीठासाठी शक्ती लावण्याचे काम हे दोन्ही मंत्र्यांना निश्चितच करावं लागणार आहे। शक्तीपीठ महामार्ग व्हायचा असेल तर महायुतीच्या सरकारची सर्वात मोठी जबाबदारी हे कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यावर असणार आहे, हे मात्र निश्चित। आता हे दोन मुरब्बी मंत्री यातून नेमका कसा मार्ग काढतात हे पाहणं औत्सुक्याचा विषय असणार आहे। अशाच नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन विषय पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी, सर्वात अचूक सर्वात जलद। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।